नमस्कार मित्रांनो, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, कधी कधी आपलं गोड खायची खूप इच्छा होते. तर मी म्हटलं चला घरीच आज जे आहे ना बर्फी बनवूयात बेसनाची. तर त्याच्यासाठी जे आहे मी काजू, बदाम आणि थोडंसं बेसन पीठ घेतलं आहे. त्याच्यानंतर जे आहे मी बदाम, काजू जे आहे थोडेसे तळून घेतले आणि बेसन पीठ जे होतं थोडंसं भाजून घेतलं अशा प्रकारे. आता जे आहे याची सगळ्यांची म्हणजे आपले काजू, बदाम जे आहेत त्यांची पावडर करून घेतली आणि तिन्ही मिक्स केले पहा इथे. आता जे आहे याच्यामध्ये आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, थोडंसं गरम दूध करून घ्यायचं आहे आणि ते त्याच्यामध्ये टाकून जे आहे ना हे पीठ मळून घ्यायचं. जसं आपण चपात्याचं पीठ मळून घेतो ना तसं थोडंसं मळून घ्यायचं आहे. घट्ट करायचं थोडंसं. म्हणजे माझं सांगते मी, मला ॲक्च्युली एवढा जास्त एक्सपिरियन्स नाही याचा. तर मी बेसनाची जे आहे बर्फी बनवत होते घरी. तर काय झालं सगळं सांगते तुम्हाला आता डिटेलमध्ये, पूर्ण व्हिडिओ पहा. तर मित्रांनो, नंतर जे आहे मी त्याला असं व्यवस्थित मळून घेतलं आणि जसं चकल्या चकल्या करून ठेवून दिल्या. तर माझा अनुभव असा आला मित्रांनो की ते बनल्यानंतर जे आहे ना म्हणजे टेस्टी तर बनलं, पण बेसन पिठाऐवजी म्हणजे रेडीमेड बेसन पिठाऐवजी आहे ना मी थोडंसं तिथे जे आहे ना म्हणजे डायरेक्ट चना डाळ असते ना आपली हरभऱ्याची डाळ, ती तळून आणून त्याचं करायला पाहिजे होतं. त्याने जास्त टेस्ट आली असते. बाकी ओके होते. आणि नंतर जे आहे संध्याकाळी जेवणासाठी थोडंसं वांग्याचं भरीत केलं आणि चपात्या वगैरे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा.